अहो जरा काय तर चुकलं तर असं पडत तर मारत होता ना, आण खाऊ देत नव्हतं. हे लाडाची मिळून तो बस पाव दांडीवर. खाणं पिणं हीच भाकरी मटकी खरं ती खाना चवीच होता हो. लांडग्यानं काय केलं, मेंढर बघितलेली होती, मी काय लांडगा बघितलेला नव्हता. त्यावर कोण तांबरोटी म्हणून असते आणि चिमीन चारा म्हणून असतो. बर शिप्पी असते. हरे 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 तवा करडा पिकायचा, ज्वारी पिकायची, शेंग पिकायची. वटीला डाळ गुळ संग मोहराळी मुरानी चान बाळ. एका गाडीच्या बैलाला व त्याला चाबूक नको मारू व त्याला चाबूक. इग सावळ्या सुरतीचा व असा बनावा नाही कुठव असा बनावा नाही कुठव. पहिली होती हो माणसा मेंढके असायचे, मेंढक्या वाजवायला लागलं म्हणजे आपण त्याच्या बसला घ्यायचा वाजवायचा. असंच घे शिकत शिकत शिकलो. बर कोण वाजवायचो? इथे एक माणूस होता काळ्याचा. बर केसना काळ्या नाही मारलाय. होय केसना काळ्या वाजवतो चांगला. ती वाजवत होती काय? हा वाजवतो. बर केसना काळ्या वाजवतो, त्यांच्या शिकलाय आम्ही. बर हा त्यांची काय मेंढर होती काय? होते. होय होते. तुमची पण होती काय मेंढर? होती. किती होती? 30 असायची. होय होय. आणि त्यांची मेंढर? त्यांची बी एक 30 असायची. होय म्हणजे ग्रुप असायचा का तुमचा? हा ग्रुप असा मिळाला मी. ते किती पाण्याला हे जाय वड्याला. किती जणांचा ग्रुप होता? दोघं असे दोघं जा दोघांनी. आणि दोघांची मिळून किती मेंढर किती असायची? 60 दोघं असायची. होय होय. आणि कुठं कुठं जायचं मेंढर हिंडवायला? हे कोण आपलं हे वाडा इकडं खैरा वाडा असं हे आपल्या लावून आणि हे असं हे कोण लांब जात नसतो आम्ही. बर आणि मेंढर राखताना कधी लांडगे कोल्हे यायची गाव? लांडगी होय होय. आहे का एखादा किस्सा लांडग्याचा? हा लांडग्याचा किस्सा एखादा आहे का? लांडग्याचा काय तेवढा ध्यानात ठेवा. हा कधी आलती लांडगी? आलती. कधी आलती लांडगे? आम्ही दिवस माळताना मेंढर घेऊन यायला लागलो होतो. बर आणि लांडग्यानं जुंजला असाच होतं. हां लांडग्यानं काय केलं, मेंढर बघितलेली होती, मी काय लांडगा बघितलेला नव्हता. हां ती लांडगा आपलं मेंढरा कणेल त्या जुंजल्यात येत होतं मेंढराला धाव टाकायला. हां मी ती बघितलं नव्हतं आणि मेंढराने बघितला नव्हता. बर वाटेला लागली मेंढराने ते वाटेवरून पाठवून होतं, त्या पाठवून लांडगं बघत होतं तकडं. बर मेंढराकडं. हां ती आम्ही बघितलेलं नव्हतं. हां आज करत करत जवळ आलं ती. हां जवळ आल्यावर इकडे 2 कुत्री बसली तिकडं. हां त्या कुत्र्याने ती लांडगा बघितला. हां आणि इकडं घर होते, त्या घरापुढे एक लांडगं होतं. हां त्या लांडग्या हिकून कुत्र्यानं आणल्याबरोबर तकुल्या कुत्र्याने त्याला 3 कुत्र्याने लांडग्याचा कुस्तोडा केला. होय हां चांगला फिरवला लांडगा धरून. बर शेपटाला धरून लांडग्याला कुत्र्याने बर फिरवल्यावर गेलो पळून. गावलं नाही मी ते? नाही मारलं नाही त्याला? मारलं नाही. एकटंच होतं काय ते? एकटंच होतं लांडगे, एकटंच होतं. होय नुसता गेला म्हटला आणि ती पळून गेला. म्हटलं लांडगी जात कुत्र्यापेक्षा लई बेकार आहे की नाही? बेकार तर बेकार असते. एक कुत्रा बी लांडग्याला वस्ताच असते. होय होय. एक कुत्रा 2 लांडगी फिरतोय. बर स्वतः आमचाच कुत्रा होता. बर मेंढ्या कुठं किट काळू घेत गेलेल्या मेंढ्या पाडल्या, लांडग्या पाडलेल्या, त्यांना धरून जिथे मेंढ्या आणल्या माघारी. होय होय. तुमच्या कुत्र्यानं? होय आपल्याच कुत्र्यानं. आहे कुत्रे ती मारलं कुत्रं. बर त्याचं नाव बेड्या होतं.
बिड्या बिड्या. बर. हा आणि कधी आणल्या त्या म्हणजे लांडग्या नेलेल्या मेंढर त्यांनी माघारी आणली होती? माघारी आणली होती. कधी रातची निम्या रातची मेंढर. काय झालं होतं? लांडगे शिरली हे आता 2 लांडगी होती. बर. वाड्यात शिरली. हा वाड्यात शिरल्यावर कुत्रा कोण उठल्याबरोबर एक लांडगा शेपला आणि दुसऱ्या लांडग्याला असा नेऊन घातला ह्याच्यात. हा पुन्हा मेंढ्या आल्या माघारी पुन्हा पळा. मेंढ्या कुठे नेल त्या? लांब नेलते एक चांगल्या 1 मिनिट किलोमीटरवर नेलते. होय. होय. किती 2 लांडगी होती काय? 2 होते. हा 2 होते. कुत्र्यानं काय केलं मग? माघारी आणल्या इथं आणून मेंढ्या होय. लांडगीत आणून एकट्यानंच? एकट्यानं. कुठं रानात होते काय मेंढ्या? हां रानात बसायला. होय. हा आपल्या उन्हाळ्यात बसते ते बर. मळ्यात नाही बसते ते हा त्यातनं तसक्यात. तुम्ही मग तुम्हाला कळालं नाही का? लांडगा आल्यानंतर तुम्हाला कळलं नव्हतं का? झोपेत काय करते हो? झोपला होता का तुम्ही? झोपलो होतो. कधी? रातचं. दुपारचं? नाही रातचं. रातचं काय? रातचं आणि मेंढर कुठे होती म्हणता तुम्ही? मळ्यात मळ्यात हा. असायची. अच्छा मळ्यात मेंढर होती रात्रीच्याला. हा आणि ज्यावेळेस तुम्ही झोपले त्यावेळेस निमेराचं ती आणि लांडगी रातचं होती. झोपेतच यायची हो. ती झोपा लागली माणसा ती बी लय पराने लय वाईट आहे ती. होय. हा ती माणसाचा चाकाचोळा घेऊन येतो. आणि मग ती मेंढर तुम्हाला मेंढर ज्यावेळेस ती लांडग्या नेलं तुम्हाला त्यावेळेस जागा आली नव्हती? नव्हती. पुन्हा ते कुत्र्याला काय आलं ते? हा कुत्र्याने हे केल्यावरच आम्हाला जागा आली. मग आम्ही पळून पळून किती पळणार आहे हा लांडग्याबरोबर. ते रातचं कुठं पळायचं हा. काळक्यात कुठं. कुत्र्यानं काय केलं मग? कुत्र्यानं आणली मग ते लांडकीत आणून मेंढ्या माघारी घेऊन आले ते. होय. होय. किती नेल त्या? 2 नेलत्या. बर. 2 नेलत्या कारण गावल्या नव्हत्या पळत होत्या मेंढ्या पुढं. हा. त्याच्यानं ते अच्छा ती लांडगं ते मेंढ्यांना पुढं घेऊन हाणून घेऊन जात होतं काय ते? मेंढी बी त्या लांडग्याचं ती हे बघून घालाय मेंढी बाहेर होऊन कोणीकडे पळत्या हो. बर. कोणीकडेच जाते मेंढी. हा. ती काय त्याचं हिरीच शिरत्या. होय. हिरीच पडते मेंढर. हा होय. हिरीत पडते ते कुठं घरात शिरते ते भिवून. हा. तुम्हाला गाणी वगैरे येते का? मेंढरा पाठीमाग गाणी म्हणता का तुम्ही? म्हणतो की कसली गाणी येते? कसली आपली हे पहिले अवतावर आम्ही गाणी म्हणत होतो. बर. बैलावर गाणी म्हणायची. मोठ हाणत होतो. होय. मोठ लय हांडली. होय. लय मोठ हांडली माझ्या. मोटरची येते त्या गाणी? होय. म्हणा की. इकाती पण मावली नव तिनं काढली वली मातीव तिनं काढली. तिनं काढली वली मातीव माग रासने जड जातीव माग रासने. इगतीपणी मावलीच ग चाड दोरे सैरव चाड दोरे चाड दोरया सैरव कुणी औष्याच बैलव कुणी औष्याच. पहिलं दिवस जरा आता येऊन कुठलं हो पहिलं दिवस. हा. नाही मग पहिले जरा हेच घे जरा आता माझी पाणी पिणे आले ते जरा पहिले मोठा हाणायच्या मेंढरा राखायचे लांगरा हाणायचे हेच करायचं. मेंढरा राखली मी मेंढरा राखताना होड मांडायची कशाची वे काय मेंढके मांडायचं? मेंढक्याने आपली जिद मांडायची. हा. त्या मेंढक्यानं म्हणायची हेतनं मेंढर तो काढली पाहिजे. हा. मी म्हणायची तो हेतनं काढली पाहिजे. बर. मला एक जण का म्हणला हा. जुंधळा एवढा एवढा होता बर. छत्तीकचा. हा. ह्यातनं ना मेंढर खाता आणायची म्हणला. बर. एक मेंढीन तोड लावायला 30 मेंढ्या 2 शेळ्या होत्या. बर. आणि इकडं पटक होतं आणि मध्ये जुंधळा होता असा. बर. मग मी म्हणलं खोड काय म्हणलं त्याला. हम्म. तर ती म्हणला कुठलं ते येते करते म्हणला एक कोकर देतो म्हणला तुला. बर. हां हम्म. हे बजरंग वगैरे कोकर देतो म्हणला. हम्म. मग म्या शाल होते माझ्या खांद्यावरती लाल हम्म. आणि अशी बांधायला मेंढर होते आणि जुंधळा असा आडवा होता. बर. मी शाल ओढवून असे मेंढर पळाल्यावर का नाही हम्म. मला ती निम्या जुंधळ्या जाऊ तर मेंढर जुंधळ्या बाहेर मेंढर पडली होती. बर. त्या नाक खाता हा. नाक खाता मेंढी अशी बाहेर पडली होती तकडे जाऊन. कशी काढली होती? काय केलं होतं तुम्ही? अशी शाल ओढवून केकळी मारली होती म्या. शाल उडवून? हां शाल ओढवून अशी केकळी जोरात हाणली होती. काय होतं त्याच्यामुळे काय होतं? ते मेंढीचं अंग भरमतंय. हा. अंग भरून गेली हे मेंढका हल्ला त्याला असा वाटतोय. होय. हा ही मेंढका आता हेतनं हल्ला असा वाटतोय. बर. तिला बी हलून मेंढक्याबरोबर पळणं भाग आहे त्याला. मग ते लगबग करून ती मेंढर पण पळते का ती? लय जोरात जाते ती. होय. आपल्या जण आम्ही जास्त पळते ती. हा. होय.
जरा ते म्हणजे आरोळ ठोकली होती काय ते काय हा, कसा ती आवाज काढला किकळी होता? असते कशी काढली होती असे शालवर कोण असे केलं तुम्ही होय हा असे केल्याबरोबर मेंढ्या माझ्या पुढे गेल्या पुढं बर हा हे मेंढरा की सगळं आवाज असंच करते नाही हा असेच काढते का असेच कधी कधी काढता आवाज तुम्ही असला मेंढी लांब गेली मी काढायचा हा लई लांब गेली म्हणजे आता तसं कवा जायचं म्हणायचं हम्म. आपणाला जा वाटत ना नाही हम्म. किकळी फोडायची हा किकळी फोडल्यावर मग ते किकळी मेंढी माघारी फोडा बरं एकदा अजून एकदा हा, हे करायचं हा, करायचं असं हा. मग मेंढराकाला तुम्ही रोज जायचं आहे का नाही रोज रोज जायचं एखादी दुसरी बी जायची हम्म, बैलाचा आवत असलं म्हणजे आपण अवताला जायचं हम्म. कोण बाया पोरं लावायची मग मेंढराकताना करणं भाकरीवर घेऊन जायचं का तुम्ही होय होय घेऊन जायचं हा घेऊन जायचं घेऊन यायची हा. मागतनं कोण आण मागं कोण आणायचं घरातली बाया पोरं कोणतं होय. लाव हा हे जवळ आसपासच असतात काय तुम्ही हा जवळ जवळ असणार हा जवळ असणार मग ते एकदा सकाळी घरातनं बाहेर पडलं संध्याकाळी मेंढरी घेऊन यायची ना संध्याकाळी हा संध्याकाळी दिवसभर बाहेरच दिवसभर बाहेर हा बाहेर आता हे तुम्ही जे मेंढर तुम्ही फिरवता होय मेंढरांना चारा काय काय असतो तुम्ही काय काय चारता रानामध्ये चारा म्हणजे काय आता हे आताच्या वक्ताला आता हे उन्हाळा नाही हा ह्या वक्ताला कडबा घालाय का आपण बर मेंढराला काय चारा मिळत नाही म्हणून हा आणि ते लाणी हे जे असते मटकी हे असते तुरी असते त्या वक्ताला तुरी चारायच्या हा जुनळ्या वक्ताला जुनळ चारायचं बाटोक बर अशी वरून काय असेल ते चारायचे त्याला शिर्डीला बोलवल्यावर शेळी येते का तुमच्याकडे येते कुठली शेळी येते ही पांढरी शेळी एक आहे मारा बरं हाक बोला बरं तिला त्यातून हरे 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 या हरे या हरे 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 या हरे या हरे 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 या हरे हरे या हरे हरे या हरे 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 बसा या. खाली. या हरे खाली बसा बरं हरे हरे आता तुम्ही शर्ट राखता ना शर्ट असतील मेंढर असतील यांच्यासोबत बोलता का तुम्ही बोला लागते त्यांची भाषा कशी असते कसं बोलता काय काय बोलता तुम्ही यांना म्हणायचं शहरात चाललं म्हणजे हर म्हणायचं हा वाचर नेट म्हणायचं काय असं हा. लय जाचू नको म्हणायचं हा. असं ऐकते ती का मग तुमची शर्ट फिरतेच माघारी त्यांना कळतं का ते बोललेलं तुम्ही होय मग कळते फिरते ती होय फिरते त्याला भ्याज असते हा फिरते बर पळते माघारी तुम्हाला सोडून जात नाही ना कुठं नाही लय लय जात नाही ते हा दबली तरी माघारी येते ती होय माघारी येते बर माघारी येते कुठनं दबली तरी नाही हा माघारी येते आपण आता इथे झोपलो हा चारून आलो हा आपण झोपून उठोच तर हे शेळ्या हेच बसते त्या होय जरी इथं बसून गावात येळवे हे करून येतो मी एकटा होय हेच बसून कुठं हालत नाही त्या नाही येऊच तर राहत नाही हा नाही द्या मग आता ही शर्ट राखायचं ही बारमाही काम असतं आहे का नाही हां मग पावसात सुद्धा तुम्ही राखायला राखायला लागते हा पावसात बी राखायला लागते आता मग तुम्ही सांगितलं बाबा ते कडवा एवढं बा होय. असं 12 महिने आज काय काय असा चारा असतो यांना खायचा आता हे पाऊस लागला म्हणजे काय घालायचं नाही हा नुसते हिंडून यायची हा हिंडून मग ते ज्यावेळेस पाऊस पडतो होय पावसाळ्यात कुठल्या प्रकारचं गवत देतो काय काय असतं दुसरे काय मटके होलगा तोर गवत शर्टांचं गवत जे हे खाली तांबरोटी म्हणून असते हा आणि चिमेन चारा म्हणून असतो बर शिप्पी असते हा हे असले कसला बी चारा हम्म. शरीराचा चारा काय असतोच बाया नाही ह्यांना खायला काय आवडतं सगळ्यात जास्त लय करून झाडं झुडपत ते हा. ह्याला ह्या वैनिकाचा झाड झुडप नाही नाही, पण ती नाव सांगे मला ती काय बाबळ हा हे जांभळ उंबोर हम्म. हे असले लय खाते ते होय बाबळाचं हे आणि ते डोंगरी म्हणून असते बर शिवरी हा हे असले खाते यांचा पाला झोडपायचा का तोडायचे हा कोराडीने लय उचे असलं तर न छकाऱ्याने झाडायचं बर असं
हा. चकर असतो चकराने झाडायचं बर असं करायचं. हा. आणि जे आता याला झालेली शर्ट असते ते होय रानात पण कधी कधी येते आहे की नाही. हो येते ती हा. येते. आता ज्यावेळेस एखादी शेळी यायला झालेली असते होय मग ती तो आपल्याला कळतो ना होय. शेळी झालेली आहे होय. किंवा 1-2 दिवसात येते. कळते ती. मग ते तुम्ही ती तशीच घेऊन जाता का तिला घरी ठेवलेला असतो. नाही नाही तक्कळ घेऊन जात असतो. होय घरी ठेवत नाही का नाही तिला? नाही ठेव येल्यावर एक दिवशी तेवढी एक तासभर ठेवायची. होय हा आता दुसऱ्या त्याला- दिवशी आणि न्यायची. तिला कळपात घेऊनच जायचं. घेऊन जायचं होय घेऊन जायचं. ती ही शरीर खामी सोडल्याने शरीराला रानात घरातली वैरण खात नाही हो. बर नाही खात. हे रानात चरत असलेली रानाला घरातली खाणार वैरण नाही. खात नाही. बर ती बांधलेल्या शेळ्या ते घरात खामच्या बांधलेल्या शेळ्या खाम खाते ते घरात. बर हे सोडलेल्या शेळ्या घरात वैरण लई खात नाही त्या. हा. याच्या अशाच आहे. आणि जास्तीत जास्त तुम्ही किती लांब गेला हो शेळ्या फेंडवाला काय. शेळ्याला गेलो की आम्ही मेंढर होती तेव्हा पाक होनोरपतवर गेलो एकदा. होय होय चालत जायचं चालत. फिरत. आणि की इकडे येळवी म्हणून येळवीला जागे जात होतो. बर इकडं लमानवाडी पतवर हा इकडं कुठं तर फिरतो हा ठरवतो. जात मेंढर बक्कळ असायचे. हा मेंढर असे रान तोडत जायचे बक्कळ. बर मग जायचं थोडं रान लाग चरायला लागेल तसं तर पुढं जायचं होय. पुढं जायचं. आणि ते मेंढर किंवा शेळ्या राखताना अशी मजा पण येते आहे का ना राखायला होय आहे का नाही. हां मेंढ काही असते ते हा इकडं. आणि आता आम्ही काय लय खेळत नाही. हा पहिले आम्ही सुरफाट्या असं खेळत होतो आम्ही बर जत्रा लागत. हा हां फाट्या पोरं जमायची बक्कळ हा आणि फाट्या खेळायच्या. हा. मेंढर सावलीत बसली आणि पाहिजे. हे रानामध्ये ज्यावेळेस तुम्ही फिरायला जाता त्यावेळेस रानामध्ये ससा असते ते कोल्हे लांडगे असते ती ये. तुम्हाला दिसते का ससे वगैरे असते ते का हो? होय होय हा होय. काय काय बघता तुम्हाला काय काय दिसतं तुम्हाला. लांडगी इकडे लांडगी ससा हम्म, कोले हम्म. हेच लय पारायण इकडे ही एवढी जाते. दुसरं काय नाही. बर हे हरणं वगैरे. हरण इकडे नाही. मग लांब ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस घरनं जेवण काय घेऊन जात असतो. दुसरं काय नाही. हा भाकरी हा हे खरडा नाही डाळ कशाची तर हम्म, नाही हे मिरचीचा खरडा न्यायचा बर त्याल वतून हा तकडं कसं कांदा बेंदा गावला तर त्याच्यासंग खायचं. हा तकडं पाणी प्यायचं वड्याला. होय. हां पाणी सोबत घेऊन जाता का कसं. कुठलं ते वागवायचं आहे ना का होय तिळाचळ का ते म्हणजे इथं गावलेलं पाणी प्यायचं. हा कुठं घालत ते होय प्यायचं हिरीत जायचं. हा. आता लय हिरीला पायऱ्या बी नाही द्या. हा. पायऱ्या बी नाही द्या. आणि पहिल्या पायऱ्या होत्या. शरडा नको आणि कुठलं पाजायचं मग. हे वड्याला असते नाहीतर कोणा दंडावर तर पाजायचे. हम्म, दंड चालू असते ती बर त्या दंडावर पाजायचे. पाणी पाजून आपलं हाणायची माळाला. मग शर्ट राखताना घेऊन जाता तुम्ही आता म्हणजे काय म्हणा त्याला असं बरेच हे असतात ना म्हणजे वेगळ्या मालकांची शेत असते ती. होय होय बरोबर आहे. होय. मग अशा कोणा रानात गेल्यानंतर तुम्हाला ते मालक काय म्हणतात का हो? अहो म्हणते ती कोण कोण मारते ती. होय मारते ती मारते ते मारते ती का. तर सोडलीच कशी आमच्यात. हा कोण कोण म्हणते ती खाऊत खाऊत म्हणते ती. हा होय. कधी झालं का असं मला किस्सा काय आहे का? हा, मला तेवढं काय लय नाही लय हाण मार नाही. हा खरं कावणार घे शिवाय देणार हा खरं. आणि मी बी जरा कोणाचं तर काय करतो या म्हणते ते चारा म्हणते ते हा. लय आपण बी लय हे करत नाही. आणि हे शर्टांच्या पाठीमागे गाणी वगैरे म्हणता का तुम्ही. म्हणते की एका गाडीच्या बैलाला व त्याला चाबूक नको मारू व त्याला चाबूक त्याला चाबूक नको मारू व कोण्या औषाच हायत वारू व कोण्या औषाच. एवढीच म्हणायचं ना. काय दुसरं किती म्हणा. तुम्ही मोठ आणली हो. हंडी हा मोठ लय हंड्या
होय होय रातची सुधी मोठा हांड्या बर रातभर सुधी तुम्हाला शेती होती का तुमची होय बकळ किती बकळ होती? होते तर काय हिरे होत्या तसे मोठं हांडली बघा हिरे आमच्या सांगतोय तुम्हाला 1 2 3 4 5 6 हिरे होत्या बर 6 हिरे मोठ 6 हिरे मोठा दोन बैला हाणत होतो बर 2 बैल असायचे 4 बैल असायचे हा 4 बैलाचे असायचे 2 बैलाचे शेती किती होती सगळी शेती त्या वक्ताला 10-12 एकर होती होय हो कोण कोण करायची शेती वडील मी होय हां मग भावाचं भाव बी होतं हा का त्याला काय करत नव्हतं वडील कशी करायची हो शेती वडील बैल आज जो पाहिजे लांगूर हाणायचा हा गाडीन खातं घालायचा हा मोठ हाणायचे हा समजू बैलावर काय काय पिकावं शेतात त्यावेळेस तवा करडा पिकायचा ज्वारी पिकायची शेंग पिकायची आणि बाजरी पिकायची हम्म. मक्का बर. फुलग मटकी हा हे असं बरोबर धान्य समजा पहिलं घरचंच हो गुळच होती घरा ती किती विहीर मोठा म्हणजे तुम्ही सहा म्हणली का साहिर सहा विहिरीवरती होय आणि ती पाणी कशाला देत होती मोटरनं काढलेलं काय असायचं रानामध्ये मिरची असायची रताळ असायची गाजरं असायची हा आणि तुम्हाला असं कांदा असायचं हा हे समजा 12 पिकं असायची होय होय हो तेव्हा पाक असायचे आताच काय लय नाही ते हा आणि तेव्हा पिकं येत होती हो बर मोठंच पाणी असायचं केव्हा मोठं पाहिजे पाणी द्यायचं हम्म. आता ह्या लाईटी आहे ना लाईट असली बी पाणी मिळतं नाही तर मग ती लाईट बिट एखादी डुपं जळला हम्म. ती पीक बी जळलंच म्हणायचं तेव्हा तसं लाईटीची काय पानगडी नव्हती नव्हते इंजन नव्हतं होय नव्हतं लय कष्ट करा लागायची पण लय हा अवे मांड्या बिंड्या भरून यायच्या चल गडी याचा झोपला मोठ सुटून झोपला म्हणजे उठवला तर हालत नव्हता होय हे दुखाय समजा हा ते आताच दुखते आमचं ते पहिले मोठ्या हांड्यात बर दुखते आणि मग खाणेपिणे कसं असायचं हो तुमचं खाणं पिणं हीच भाकरी मटकी खरं ती खाना चवीच होता हो हा हीच पहिले चपाती खाल्ली तर मी आता चपाती खावटत नाही माणसाला होय पहिली चपाती खावट होती हा खपलीच गहू असायचं हा तिचा काय बी खाल्लं तर चव होय भाजी खाल्ली तर बी चव लागायची हा हे आता हायब्रिड पिकं निघालेली आहे हा. आता काय नाही पहिली देशी पिकं होती किती असायचं तुमचं एका टायमाला जेवण किती असायचं पहिलं आम्ही हे आम्हाला कामायनं नाट लागून आम्ही एक सकाळची एक 3-3.5 भाकरी खात होतो बर दुपारी एक 3 हा सांच्याला एक 3 बर अशा 7-8-9 भाकरी लागायच्या आम्हाला हा आणि भाकरी बरोबर काय असायचं खायला काही कालवून करायचं पिठलं करायचं कशी कशी असायची कालवण कशी कशी असायची हे पिठलं करायचं डाळीचं हम्म, आणि वांग्याची कालवण करायची हम्म, गवारीच करायचं हम्म. हे काय बी बरोबरीच काय बी असायचं हो बर मला तर आपल्या हा हातानं टोचायचं हम्म, समजा हातानं तेल सगळं आम्हाला पहिलं घरचंच होतं हो होय कर्ज पेरायचं हा कर्ज आणून बडवायचं हा त्याचं तेल गाळून आणायचं खायचं हा तूप घरचं हा आता काही दूध चालली डेअरीला हा. आता कोणाला दूध खायला मिळत नाही आणि पेरण्या वगैरे सगळं घरीच होय, घरचं घरी बैलानं करायचं ना घरी घरी होय 2-2 टिपणी घालायच्या बैलावरनी बर आणि गाणं म्हणून हा दोघांनी गाणं म्हणून तिला चढावता आणायचं होय हो दिवस उगवायला पाहिजे पण उगं दुपारा 5 मिनटं सोडली तरी सोडली 12 वाजता हा नाहीतर पाक तांबड माणूस बैल टिपणीला चालायचं किती बैल होते तुमचे 4 बैल होते होय होय 4 बैल होते काय नाव काय होती बैलांची नाव सरदाऱ्या थैल्या अशी पिंट्या बैलाची अशी हा होते आणि तुम्ही जेव लावत असाल बैलाला जीव हे तर आता त्या सरदाऱ्या थैल्या म्हणून बैल होतं का नाही हा ह्या 2-4 गावात बैल नव्हतं तसलं होय नव्हतं हा ते काय म्हणेल ते ऐकत होते मी काय म्हणेल ते ऐकत होते होय होय गाडी जो पुरून का असं जो पुरलेलं हा अशी बसून अशी पालती पडून काढत होती होय होय पालती पडून त्यांना कळायचं हे कळत होतं पाक सांगितलेलं कळत होतं हा हे लोक रानात जाय आता सोडून बैल चल सोडून आलं का नाही हा ते आपल्याच रानात बैल चढत होतं बर दुसऱ्या रानात बैल जात नव्हतं होय हे आमच्या गावातले कोणी बी सांगावं मी लई लबाड बोलत नाही हा इथल्या लोकांनी कोणी बी सांगावं म्हणजे तुम्ही बैलाबरोबर बोलायचं बोलायचं होय होय बोलायचं दिन त्यांना कळायचं ते कळायचं कळत होतं कसं काय त्यांना ते कळायचं कसं ती काय बालंकड होती कोणाला त्या बैलाच हे पाक कळत होतो हा कळत होतं बर हे काय आता हे आसपासचे गाव आहे ते नाही हा
त्या गावातल्या कुठल्याही माणसाला विचारा हां ह्या लक्ष्मण उठवडे बैल कसली होती म्हणून तेवढी विचारा त्यांना हां ते काय सांगते ते बघा तुम्ही बर मी नसतं बाकी विचारा हां हा. आणि मग ही आवत वगैरे जपल्यानंतर ही पेरण्या करताना होय गाणी म्हणजे टिपणीवर गाणी म्हणायचे हां टिपणीची गाणी म्हणायचे बैलावरची गाणी म्हणायचे होय हा असं म्हणायचं ती पण मावलीच गवाये ती पण मावलीच ग चाड दोर यास येईल ग चाड दोर यास येईल ग हे बिरू द्यावा ढोलाची हवा दोर यास येईल ग दोर यास येईल ग कुण्या औषाचं बैल ग हे बिरू द्यावा ढोलाची हवा औषाचं बैल वय असले म्हणायचे हो होय शी असे कसली गाणी याची यायची दुसरी गाणी त्याच्या मागोमागे येणारच हो बर आणि ही गाणी कोणाची शिकलेलं होता तुम्ही हे आमचं चुलतं वडील हां हे अवतावर सारखे असायचो बर चुलतं एक आमचा चांगला होता हां त्याला लय नाद हां बैलाचा बी नाद आहे ना मला अवतं शिकवायचा बी नाद होय त्याला ते आणि मला सोडून राहत मी सोडून त्याला राहत नव्हतो बर राहत नव्हतं होय अवता संग मला नेहणारच होते हां नेहणार आणि गाणी पण शिकवायचा गाणी पण शिकवायची होय होय ते आठवते का त्यांची गाणी काय वाटत येते म्हणा की त्यांची गाणी ते त्यांनी गायलेली त्यांनी गायलेली गाणी दोघं आमचं वडील हां आणि चुलता हां हे गाणी गायले म्हणजे अशा दुसरी आवतो हुवा करत होते लोक होय होय यावत होबा करून त्यांची गाणी ऐकायची आणि त्यांची गाणी ऐकत होती होय 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 एका स्वरात दोघं मिळून एका म्हणायचे. स्वरात नवा ही एकटा म्हणतोय का दोघं म्हणजे असं ओळखू येत होय आणि त्याच मी शिकलो इग सावळ्या सुरतीचा असा बनावा नाही कुठव असा बनावा नाही कुठव होठ बारीक डोळ मोठव होठ बारीक ही असली गाणी म्हणायची हम्म. आणि दुसरी बी गाणी असायची हम्म. गाणी लय त्यांची परपरीत गाणी होती हम्म. ती आता ध्यानात राहिले होय. आणि तरी बी ध्यानात नाही म्हटलं ती परत पाकच ध्यानात येते ती येते ती होय ती त्यांची गाणी पाक मी म्हणतोय पाक समज त्यांनी म्हणलेली गाणी पाक मी आपण म्हणतोय शाळा झाली का तुमची काय नाही नाही जात होतं लावत होते खरं हां कुठलं जायचं असं कुठं तर माळाला जायचं हां आता ते खेळत बसायचं होय तेव्हा ती पाट्या खपराच्या हां खपरा पाट्या फुटायच्या हां फुटले मग ती घरातल्या अनेक आणायची मग पुन्हा पत्र्या पाट्या द्यायला लागली हां पत्र्याच्या कोण कोण जायचं शाळेमध्ये पोरं आमच्या वर्गीची कोण होते मैत्र कोण येतो तुमचे कोण कोण होते माहीत कोण आपली भावकीतली पोरं हां आम्ही असं मिळून जायचं खोड्या काय काय करायचं हो तुम्ही खोड्या काय ती पाट्या ती पट्ट्या मोडायच्या हं. त्या पाट्याच्या पत्र्याच्या हां आणि पाट्या अशा वर हाणायच्या हां वर हाणले तिथंच खेळत बसायचं हां. त्या शाळेकडे जायचं नाही हां ती पाटी वर लावायची किती लय कोणाची वर जाते बघायचं हां असं तेच खेळायचं पळून उड्या मारायच्या उडी कोणाची लांब जाते बघायचं कुठं असं जत्राबा मागं जायचं हां आणि रानात अशा होड लागायची पोराशाची हां गडीशी बर कोणाची उडी लांब जात्या हां कोणाची जवळ पडत्या हां मग एखाद्याची लांब पडायची एखाद्या जवळ पडायचे हां मग एक परस्पर खड्डा होता हां मला एक जण का म्हणला हं. त्या खड्ड्या पड्याला उडी जात्या बघू म्हणला तसा बर बघूया म्हटलं ना आम्ही उडी मारायला गेलो त्याची उडी गेली पड्याला हां तेव्हा असा घडी लांबचा होता बर आणि मी जरा ताकद बी कमी त्याची वाज ताकद आगा होती बर 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 हां त्याची पड्याला उडी गेली आणि माझी ते खड्डा लय खाली होता बर खड्डा खाली होता आणि ते आता खड्डा म्हणजे परसाचे खाली होता बर मरायचंच खाली पडलं काय हां खरं ते आपलं नशीब म्हणता ना हां जाग त्याची पड्याला उडी गेली मग मी उडी मारताना त्या थपाडाला उडी गेली अर्र. थपाडाला गेल्यावर चलायक फाना आलंय हां हे लय चलायक फाना हां मी काय केलं आता हे खाली पडल्यावर मरते म्हणून हां त्या भीतीवरून तकड पाय हाणायचा हां ह्या भीतीला पाय हाणायचा बर
ह्या भीतीवरून पाय तकडा हाणायचा. होय तकडा हाणत असा नाक खाली पडता तकडे निघून गेलो मी. होय निघून गेलो. उडी मारल्या हा निघून गेलो. होय मग ती माघारी आला म्हटला लगा तुझं कामात चालतंय म्हटला. होय झालतं गड्या म्हटलं कसं तर नशिबानं मी जगलो म्हटलं. हा. जगलो म्हटलं तुझ्या नादाला लागत नाही म्हटलं. हा. मग चोऱ्या काय केलं हो चोऱ्या काय हे आंब हम्म. कुठं हरभर खा खरं ऊस एक जणाचा होता. बर तेव्हा ऊस नव्हता. हा नुसता एक जणानं त्यांना लावला होता. बर मग ती भावाकडं ऊस खाऊ द्यायची नाही आम्हाला. हा खाऊ द्यायची नाही. हा माझा भाव चलत भावानं मी का म्हटलं हा आता ऊस खाऊ देत नाही. हा ऊस खायच कसं हा ती म्हटला आपण रातचं ऊस आणूया म्हटला. बर रातचं ऊस आणूया म्हटला. ते आम्ही दोघं गेलो गे हम्म. ती दिवशी होती पुणे. बर हे पहिली चोरी आमची. हा पहिली बर दोघांची आमची ती पहिली चोरी. हा ऊस आणलं दोन त्यानं दोन मोडलं मी दोन मोडलं. हा आणि ऊस आणून ती तेवढं अनुभवच नाही हो. हा ऊस आणून खाल्लं हम्म. खरोखर सकाळ त्याच्या एक वाड्यात मेंढरू मरून पडलं आणि माझ्या एक वाड्यात मेंढरू मरून पडलं. होय हां रातचं पुणे दिवशी ऊस खाल्लेला आम्ही. बर मग आम्ही सकाळचं उठून बघतोय तर ते म्हणायला माझं असं झालं मला. कस काय ती पुणे दिवशी आमची चूक झाली हो. नाही पुणे दिवशी तुम्ही ऊस खाल्ला म्हणून तुमच्या मेंढ्या मेल्या ते तसं घडलंच आम्हाला. तसलं पुणे दिवशी करायची चोरी करायची नाही म्हणून. नाही तुम्ही बघितलं नाही त्याला काय चावलं बिवलं होतं का? काय असं काय झालं नाही ती पुणे दिवशी आम्हाला ते हेच गावलं. होय ते आम्हाला आम्ही दोघांनी ते जाणलं बर हे आता हे आपलं असेल हे असं झालं. म्हणजे दुसऱ्या इथं चोरी केली म्हणून तुमच्या इथलं पण ते हां होय त्यापासून आम्ही लोकांच्याला ढका लावायचा बंद केला. हा. ते आम्हाला आजच घडली हो. आंब्याची झाडं लई असायची का पहिली लय मांजाळ असायची. हा आंब हा. असं लाल भडक आंब पडायचे आंब्या खाणे. होय किती बी खाऊ द्या की आंब हा किती बी खाऊ द्या. हा झाडच होती आमची. हा किती होती झाडं? 7-8 9 झाडं होती. मोठे हिर होती. त्या हिरयाकडला असे पलान दांडगी होती. हा मोठे झाडं होते. हा 7-8 9 झाडं होते. बर किती बी आंबा खात होते किती बी असे किती बी हा मांजाळा आंबा होता. चढून काढत होता का कधी होय हा चढून काढत होते. बर हे झाडावर मी चढत होता तेव्हा. हं. आता हे चढायत नाही. हा तेव्हा झाडावर कसल्या बी झाडावर जात होते. तुमचे जीवलग मित्र कोण होते हो बालपणीचे होते ते यसापा काळे एक म्हणून होता. बर यसापा काळे आपला जेवढ होय कशी काय तुमची त्यांची एवढी जीवलग मैत्री कशी काय होती? ती बी चित्रबाला यायचं. हा मी बी चित्रबाला असायचा. हा चित्रबा माग हा भांडणं बी करायचं लोकांसंग बर बा हा आणि येसभर पार जमायचं आमचं होय चित्रबा माग. बर कोण तर आम्हाला काय तर म्हटलं हा हेच पार म्हणजे काय ते थोडं झालं. बर एकाला आम्ही मारलो एका म्हातारीला ते शेव दिलं. का बर पाण्याला येऊ दिलं ना आम्हाला. हा पदान होती पदाने पाण्याला येऊ दिलं नाही. हा देखलं गाठली बाजा बंद. हा हे तुकारोडे म्हणून होते. बर काय म्हणले ती? काय न्याय आली आई बापापाशी आमची आली. हा वडिलापाशी हं. चुलत्यापाशी आली. हं. मग चुलत्यानं सांगितलं चुलता जरा आमचा ते जरा 10च्या फडलाच होता हो. बर त्याला वाशी मानत बी होती. हा चांगला चुलता होता. हा चुलता बी चांगला आणि वडील बी चांगला. चुलता आमचे समधी एका मानानं होते. ते सांगायला लागा त्याला ताकीद देतो म्हणायचा. मार कधी खाल्ला का आई वडिलांचा? होय मारली होय होय मारतो वडील लय वडिलांचा मार कशासाठी खाल्ला? काय तर करणं म्हणजे हं. जरा काय तर चुकलं म्हणजे हं. हे वडील आमचा लय खोडकीर होतो. हं. लय खोडकीर. एखादा किस्सा सांगा की. अहो जरा काय तर चुकलं तर असं पडत तर मारत होता ना. आण खाऊ देत नसतं. होय हे विचारा कोणाला आण खाऊ देत नसतं. घरात बायासनीला आहे का नाही हा ते चौघी भाऊजा होत्या तर का नाही हा चौघी भाव ते आमचा वडील आला की अशा बाया गपचिप व्हायच्या. हा गपचिप हा. एक तर होतं ना आम्हाला महाराज सोडते ते होय लय बेकार होतं. हा गाव घेत होतं ना हा त्याला. आणि रानामध्ये काय काय असं पिकवलेलं तुम्ही तुमच्या स्वतःच्या रानामध्ये? स्वतः रानामध्ये ऊस असायचा, हं. गहू असायचा, खपली असायची, गाजरं हं. आणि रताळं, हं. मिरची, हं. समज वांगी, हं. भेंडी, गवारी, हं. करडा, शेपू, हं.
कोथमीर पाक घरचंच असायचं, पाक घरचंच. पड तुम्ही गो राजा घासा, पड तुम्ही गो राजा, फळे मांडली काळ्या राणीनं, फळे मांडली काळ्या राणीव, मांडली काळ्या राणीनं मेंढ्या बाईची बाळ तानेव. हे बिरू देवा ढोलाची हवा बाईची बाळ तानेव. एका माळ्याच्या मळ्या मंदिर किळी नारळे तुझा तालव, नारळे तुझा तालन पाणी देऊन गेला कालव. हे बिरू देवा ढोलाची हवा देऊन गेला कालव. एक माळ्याच्या मळ्या मंदिर किळी करत्या नळा नळाव. हे बिरू देवा ढोलाची हवा करत्या नळा नळाव. हे करत्या नळा नळान पाकुण्या औषाचा पान मळाव. हे बिरू देवा ढोलाची हवा औषाचा पान मळाव. पहिलं गाणं टिंगलीन कशी म्हणायची हो, टिंगलीन गाणं म्हणलेलं. आता टिंगलीन गाणं म्हणलेलं म्हणा की ती म्हणा तशी टिंगलीन गाणं म्हणा तुम्ही. पान या खातावण्या रे ही पाने या खातावण्या रे तुझ रंगल 16 जात रे तुझ रंगल 16 जात रे कुण्या नारीने दिला का तर कुण्या नारीने. असली गाणी दे ती खती आता म्हणते ती व्हायला बक्की नारीच गाणं म्हणाला. हरे या या हरे या 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 हरे या हरे. आता उभारत नाही त्या दे जरा वक्ताला आले कशाला वक्ताला आले. ग बैला या मंदी बैल रे बैल सरदार्या लई शान रे बैल सरदार्या लई शान व धन्या वाचून पाणी पिनाव धन्या वाचून. ही असली गाणी किती असायची पहिले ध्यानात होते. आता लय पहिलं सारखीच म्हणत होतो आम्ही, ती सारखी ध्यानात येते. आता कवा तर म्हणायचं असं येत नाही ते. आता काय एरस लागायची गाणी म्हणताना लई लई एरस म्हणजे काय एरस कोणात लागायची हे आपल्या होतच गाणी पहिली समजे लोक गाणी म्हणणारच हो. बाया बी गाणी म्हणणारच जात्यावरने घडी बी म्हणणारच. बाया बाय तुरस लागत होते. नाही ती जात्यावर बाया म्हणायच्या पण जी गडी म्हणायचं ती बाया कसं जात्यावर म्हणायच्या का नाही. होय तसं गडी कुठं आवतोय मागते मग म्हणायचं ना गाणी आवताय माग कोणाला गाणं ते पहिलं गाणं होतं. बर बैलाच गाणं होतं. ऊस गाळा नेला का नाही बैल जो पाहिजे आणि ते बैल पण ऊस गाळायचा ती लाकडी गाणं असायचं. बर मग ते लाकडी गाण्यावर रातभर गाणी म्हणायची बैल जो पाहिजे गाण्याला. रागुला बोलताना वे ह्या देशाची नार त्या देशाला नेली नेली व हे मधी कारला लिहिली. अगसरे जवान लिंबलवान ह्या कानारीचं चांगुल फने निरहारीने अग निरहारीने सर जवान लिंबलवान एका नारीचं चांगुल फने निरहारीने. असली कसली म्हणत होतो पहिलं. होय आता मला सांगा एखाद्या आपण आता काय नारीला भुलवतो किंवा नारीला भुलवण्यासाठी किंवा तिला खुश करण्यासाठी ती जी गाणी म्हटली जाते ती म्हणायची तसं एखाद्याला गाणं तसली गाणी तिचं होय काय म्हणतो तिच्या सौंदर्याचं आपण कौतुक करणं म्हणा किंवा तिला स्तुती करणं तिची असं अशातलं एखादं गाणं म्हणायचे. थांब थांब बाय घाबरायचं नाही अग विचार काय करतेच माना अग विचार काय करतेच माना
हे लाडाची मिहुनी तो बस पाव दांडीवर बस पाव दांडीवर. आता ही गाणी म्हटल्यावर कोणी ऐकल्यावर का म्हणते कोण काय म्हणत नाही मना बिंदास चांगली गाणी ती. बाबळीचा पाला शिळ करती मला मला ग शिळ करती मला मला 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 येड्या धनगरा राजी तुला धनगरा राजी तुला. साळू निघाली सासऱ्याला निघाली सासऱ्याला तिच्या वटीला कवळी गे वटीला कवळी पान ग वटीला कवळी पान संग मुराळी पहिलवान मुराळी पहिलवान मुराळी पहिलवान संग मुराळी पहिलवान. सासू निघाली सासऱ्याला साळू निघाली सासऱ्याला तिच्या वटीला डाळ गुळ वटीला डाळ गुळ संग मुराळी तान बाळ मुराळी तान बाळ संग मुराळी तान बाळ मुराळी तान बाळ संग मुराळी तान बाळ. मुराळी ग मुराळी तान बाळ ग अगया बाई ग मुराळी तान बाळ. मला हे सांगा आता पहिल्या काळात बघा आता बघा आपण तुम्ही आता बघत असाल पोरपोरी होय पोरींच्या मागे लागते ते होय. म्हणजे आता प्रेम प्रकरण लय वाढले ते होय. बरोबर आहे का होय तसं तुमच्या काळात होतं का हो? अहो लय होतं तेव्हा होय होतं. काय कसं असायचं आता कसं असं ते पुरी अशी मिळली पाहिजे. आता तकडं काय आहे मग कसे माझ्या कसे जायचे हा. काय त्याला काय आता म्हणजे आता कसं आता मोबाईल आले बरं का होय आता होय आता मोबाईलवरनं मेसेज गेला ह्यांना केलं का मेसेज लगी केला का लगी ह्यांना कळतो होय मी यांना मेसेज टाकला हे ते म्हणले लगी हेत येतात बरोबर आहे का होय. तसं तुमच्या काळात तुम्ही काय करायचं तेव्हा ते मेसेज कटला हो मग हा मोबाईल कटला हा ते मी तकडं जायचे बाबा मिळले मी तकडं मिळालं जायचं तकडं आपले ते बोलवायला काय आणि ते पटापटीचा खेळ कसा करणार तुम्ही कसं करायचं फाटी जा पटवायच्या कशा पुरी पटवायच्या कशी कुठले तर आपलं जायचं हा बसायचं तर हा मग असं आपलं पाहिजे डोळा जायचं घेऊन तकडं काय करायचं होय पहिले असायचे घे हम्म. ते सांगावं द्यायचं कोणापाशी तर कसं सांगा कसा द्यायचा कोण हे आता मी आणला गेलो म्हणा हम्म. मला ते का म्हणायचं हे लगा तर जाई म्हणायचं हम्म. मग मी म्हणायला नाही दुसरा कोण बी असं हम्म. मग जायचं काल तर म्हणलं तर आलं तू पाणी प्यायला म्हणायचं हम्म. पाणी प्यायला बसायचं पाणी प्यायचं मग ते त्यांची ते दोन्ही खुणा असायची की हम्म. दोन्ही खुणा असले मग ते अमकं तर तुम्हाला तर ते या म्हणले म्हणायचं बर तसं सांगायचं आणि आपलं जायचं आणि तसं काय करायचं दुसरं काय करायचं बर मग त्यांची ती येऊन आपली जाऊन गाठ पडून जात असते चिठ्ठ्या वगैरे काय लिहायची का एकमेकाला चिठ्ठ्या लिहायची का हो तुमच्या काळामध्ये असं का? चिठ्ठ्या तवा कुठले शाळा तेवढी कुठली हा. आता चिठ्ठ्या द्या हा. चिठ्ठ्या बिठ्या काय नव्हते हा. हे नुसतं जाऊन सांगूनच बघा हे. होय आता चिठ्ठ्या आणि आता फोन हम्म. हे आता झालं हो तो जाण माझा जमलाय जोडा पगार माझा लय गो थोडा तेवढ्यात बघल का बाय मी केळवाली ना सांगा तुम्हाला सोबल का बाय मी केळवाली ना
सांगा तुम्हाला शोभल का चांगली गाणी. ग माळिया मोर सोपाव कमाळिया मामोर सोपाव कमाळिया कुणी बांधला लवना लाव कुणी बांधल लवना लाव कुणी बांधल लवना लाव मोरडियल जाई पावण्या लाव मोरडियल जाई काबी लीच्या पारी सजबाई गेली मी भाई यारी सजबाई गेली मी भाई यारी नजर पडली पायी यारी नजर पडली ग पडली पायी यारी इका सकाबिलीच्या पारी कमाई सकाबिलीच्या पारी सजबाई गेली मी बाई यारी सजबाई गेली मी बाई यारी अग देवया मारुतीची नजर पडली पायरी नजर पडली पायरी नजर बाई पडली पायरी इका सकाबिलीच्या पारी कोण करी तू हरिहारी कोण बाई करी तू हरिहारी तेज देव रे ध्यान भारी